नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जीवनात एकटे पडला असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की ऐका. एकटेपणात तुम्हाला थोडंसं रिचार्ज व्हायचं असेल तर काही चांगले विचार तुमच्या कानी पडायला हवेत. मग चला सुरू करूया 20 अशा चांगल्या विचारांना. पहिली, आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली. स्वतःमध्ये खुश राहा. कधीही कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका. त्रास कमी होईल. बोलायचं खूप काही असतं पण ऐकायला मात्र कोणीच जवळ नसतं. दुसरी, कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबतं की चूक नसतानाही माफी मागावी लागते, कारण त्यावेळी मन हे फार एकटं झालेलं असतं. तिसरी, आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीचे स्वप्न पाहणे, आणि त्याहून मोठी चूक म्हणजे चुकीच्या माणसाकडून स्वप्न पाहणे. चौथी, हक्क गाजवण्याऐवजी त्या नात्याची किंमत करायला शिका, तेव्हाच त्या हक्काला किंमत राहते. 5, मन इतकं दुःखी होतं त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी आपलं असणं आणि नसणं काहीच महत्त्वाचं नसतं. 6, काही लोक आपल्या नशिबातच लिहिलेले नसतात, त्यामुळे आपण कितीही रडलो तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात. 7, समोरचा बोलत नसताना एकतर्फी बोलत राहणं आयुष्यातील सगळ्यात मोठं एकटेपण असतं. 8, सगळ्यांना चांगलं समजणं आता सोडून द्या, कारण जी लोक बाहेरून चांगली दिसतात ती आतून मुळीच चांगली नसतात. 9, एकटेपणा असतो तेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडतं. माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत. 10, नशीबवान ती व्यक्ती आहे जिच्याकडे तू आहेस. 11, कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. बरोबर ठरला तर जिंकण्याचा आनंद मिळतो आणि चुकीचं ठरला तर आयुष्यभराचा अनुभव मिळतो. 12, खूप काही मिळवताना थोडं काही निसटतं, त्यामुळे सगळं बिनसतं. 13, शब्दाच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो. 14, काही दुःख अशी असतात ज्यांना आपण सहन करू शकतो पण कधीही कुणाला सांगू शकत नाही. 15, मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत, पण जेव्हा मन उदास असतं ना तेव्हा विचारणारं कोणीही नसतं. 16, प्रत्येकाला आपले दुःख सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे त्याचे औषध असतेच असं नाही. 17, जेव्हा कुणाच्या आयुष्यात आपले महत्त्व कमी होऊ लागते तेव्हा आपोआपच रिप्लाय स्लो होऊ लागतात. बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी होण्याचे कारण दिली जातात. 18, आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर कळतं की एकटेपणा नक्की काय असतो. 19, नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं तर ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं. 20, चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा एकट्याने राहणे हे नेहमीच चांगले असते. हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.